हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल. तुम्ही आज बघत असाल की इंट्रोसाठी आम्ही दोघी आहे. कारण रिझनच तसं आहे की आज स्पेशल डे दोघांच्या साहेबांचा बर्थडे. कारण तुम्हालाही माहिती आहे की दोघे जण ट्विन्स आहेत, तर मग दोघांचाही बर्थडे आज आहे आणि आम्ही आज त्यांना थोडंसं स्पेशल फील करायचा प्रयत्न करतो. बरोबर? तुम्ही पण बोलू शकता बाय द वे. अरे हां, बोलू शकता. थोडेसे शाय आहेत त्या, पण म्हणजे होईल. मला नाही जास्त बोलताय. हां, पण नक्कीच त्यांना सवय पण होईल, जशी की मला नव्हती आधी. मला ऑफकोर्स ट्रेन होते. तर चला आपण बर्थडे बॉयजना भेटूया. बर्थडे बॉयज इकडे काय? हा हे एक आहे. भाई हॅपी बर्थडे. तर येस गाईज, आम्हाला खूप म्हणजे थोडा उशीर झालेला आहे, म्हणून आम्ही आता जरा पळतोय. बर्थडे बॉयज पळतात आणि आम्ही त्यांच्या मागे चाललोय. हां, तर आम्ही कुठे जातो हे तुम्हाला थोडंफार तर आयडिया आली असेल. बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलोय नक्की ते. तरी सुद्धा आम्ही लोकेशन तुम्हाला लास्टला रिव्हील करतो. सस्पेन्स आहे. हां, सस्पेन्स आहे. व्ह्यूवरून तर माईट बी तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे आलोय. दिसतंय का तुम्हाला? एक्साइटमेंट मध्ये हा, जरा जास्त एक्साइटमेंट आपलं. हे बघा, बर्थडे बॉयला जरा जास्त घाई झालेली आहे, कारण सांगू आम्ही नंतर तुम्हाला. तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलो. येस, हळू थांबा, तुम्हाला तरी लोकेशन कळालं असेल थोडंफार, तरी पण थांबा तुम्ही दाखवतो. वेट, बर्थडे बॉयज, आता तरी तुम्हाला आयडिया आली असेल की आम्ही कुठे चाललो. भाई पहिल्यांदा चाललोय, तेव्हा आम्ही दोघे असे. ओके सर. अशा प्रकारे बोल अंकिता फुल एक्साइटेड आहे. वेट. मग कसं वाटतंय बाय द बर्थडे बॉईज? म्हणजे अलिबागला तर खूप वेळ गेलोय किंवा असं मुंबईमध्ये पहिल्यांदा असं बीच वरती आलं, म्हणजे आतमध्ये बोटिंग. सो अजून ते चेहऱ्यांवरून अरे वा, सनलाईट काय, सन किसड. फायनली आम्ही आलेलो आहोत. कुठे आलो आपण? कुठे आलोय? सेलिंग करायला समुद्रामध्ये आलोय. मुंबईच्या बीच, म्हणजे मुंबईच्या समुद्रात आलोय. मेन गोष्ट की मुंबईच्या समुद्रात आलोय. ठीक आहे. मग बाय द वे कसं वाटतंय? येस, एकदम भारी वाटते भाई. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे बर्थडेचा. ठीक आहे. आणि छान दिसतंय. अरे थँक्यू माहिती. आणि आमचे कपल बघा कुठे बसलं. आमचा दुसरा बर्थडे बॉय जो आहे, एक मिनिट मला दाखवतो. जोडपं सॉरी जोड. सो कसं वाटतं तुम्हाला भाई? एक नंबर ना. पहिल्यांदा मुंबईचा स्पेशली. अंकिता, मला ऑब्विसली मला तर खूप मस्त. तुला सरप्राईज कसं वाटलं आपली? एक नंबर, मस्त भारी होतं. तुला कसं वाटलं सरप्राईज? हा, तुमचा माझा रिव्ह्यू घ्या कोणतरी. मला विचारा तुला कोणतरी. कसं वाटलं बाय द वे? बोला. नाही, भारी वाटलं. बाय द वे मीच ट्राय केलं सगळं. मीच अरेंज केलंय, मीच कॉल केले, मीच केक आणलाय. काय नाही, म्हणजे खूप चांगलं वाटतंय. आणि हा एक्सपिरियन्स मला खूप अगोदरपासून घ्यायचा होता. म्हणजे मी ॲनिव्हर्सरीच्या वेळेस सुद्धा बुक केलं. तुम्हाला बोललो जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये आमच्या ॲनिव्हर्सरीच्या, की ते मी बुकिंग केलं आहे. बट अनफॉर्च्युनेटली ते काही प्लॅन कॅन्सल झाला, त्याच्यामुळे नाही जमलं ते. पण आत्ता आमच्या बड्डेच्या निमित्ताने जरा आम्ही आलो इथे, म्हणजे काहीतरी वेगळा प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे. प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. सो भारी वाटतंय. तुम्ही पण बघा, म्हणजे किती छान वाटतंय बघा ना. ह्या साईडनी मुंबई बघायला जरा वेगळं वाटतंय, म्हणजे एकदम भारी वाटतंय. आणि एकदम शांत, काय टेन्शन नाही. मस्त सॅटर्डे पण आहे. ओके, सुट्टी आहे का तुला? हा, सगळ्यांना सुट्टी पण आहे, आम्हाला पण सुट्टी आहे. पण एकाला सुट्टी नाही विचारायला. तिकडे तो धावपळीमध्ये असणार आहे. शिमग्याला सुट्टी घेतली, त्याच्यामुळे त्याला जास्त सुट्ट्या नाही भेटत आहेत. बाय द वे, आता जरा आम्ही मॅडमचा रिव्ह्यू घेतो. काय माझा काय रिव्ह्यू? माझा थोडी बर्थडे आहे. पण मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूपच छान वाटतं. हो का? अजून काय? तुमचा बर्थडे म्हणजे माझा बर्थडे आहे ना. हा भाई. विषय काय झालाय, आम्ही गेलो शॉपिंगला. ठीक आहे. आणि बर्थडे बॉयचं म्हणजे आता ज्याचा बर्थडे तो शॉपिंग करणार ना, त्याची शॉपिंग करणार. भाई माझी शॉपिंग चालू पण नाही झाली आणि भाई मॅडमने लगेच चालू केलं, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. म्हणजेच काय, मला मी ठीक पण आहे, चांगली मला दिसलीच तिला आठवण पाहिजे करू दिली, म्हणा नक्की बर्थडे कोणाचा आहे.
मी तर सो चांगली दिसलीच आता काय पाहिजे ना. असं मागून असं म्हणतात की शास्त्र असतं ते, पण ठीक आहे आता मी पण मान्य करतो म्हटल्यानंतर नवऱ्याला मग काय बायको सूट झाली पाहिजे की नाही विषय आहे का भाई, म्हणजेच विषय काय. सवालच म्हणूनच तर नाही. सगळी शॉपिंग करावी लागते. सो आता आम्ही जरा बसतो शांत, जरा आम्ही पण आमचा एक जरा काय बोलतात Moments enjoy करतो कपल आम्ही मुवमेंट पण. जरा एन्जॉय करतो आणि भेटतो मग आम्ही तुम्हाला तुम्हाला. भेटू. येस येस गाईज, आता फोटो सेशन तर आमचं ऑलरेडी झालेलं आहे. झालेला आहे. त्यावेळी फोटो नक्की आमच्या ID वरती टाकू, तुम्ही तिथे जाऊन बघा. येस तर आता आम्ही केक कटिंग करतोय आणि आम्ही इथून निघू, कारण आता खरंच आता जास्त ऊन यायला ऊन लागलंय. पण जास्त वाटायला Yes. लागलं. तर मग आता आम्ही केक कटिंग करतो आणि मग डायरेक्ट हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साहेब, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही काय जिम्मापुडी आहे? पाला गाईज सगळं प्लॅन केलंय आणि हा एक्सपिरियन्स पण सगळ्यांनी घ्या, म्हणजे खूप भारी वाटतं असं एकदम काहीतरी दर म्हणजे बड्डेला काहीतरी युनिक काहीतरी छान वाटतं. तर तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करा. आपल्या कंपनीचं नाव काय दादा? ड्रीम सेलिंग क्लब. आणि मी इथे ड्रीम सेलिंग क्लब मधून बुकिंग केलं होतं. सो तुम्ही सुद्धा या. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, खूप चांगला स्टाफ आहे, खूप कॉपरेटिव्ह स्टाफ आहे आणि येस ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान वाटत आहे. आणि थँक्यू बाय द वे आमच्या बायकांसाठी, म्हणजे आमच्या वाईफसाठी. ठीक आहे, आणि खरंच खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय. रॉकी गाईज बघू शकता आमची ऑडियन्स बघा, ऑडियन्स दिसतात का? निकी भाई, अरे तुम्हाला हॅपी बर्थडे विश येते का? अरे सॉरी रॉकी, पनू तू पण येऊ शकते. पनू से हाय. काय बर्थडे बघ, कसं वाटलं? भारी होता, भारी एकदम कडक. नक्की. तुला कसं वाटलं? ऑफकोर्स मला खूपच मस्त वाटलं. पहिला बर्थडे लग्नानंतरचा. गाईज आता आम्ही ब्लॉगचा एंड करत आहोत. आय होप ह्या दोघांना सरप्राईज खूप छान होतं सरप्राईज, म्हणजे मस्त होता, खूप भारी भारी होतं. म्हणजे आतमध्ये जाऊन जे भारी मजा आली ना, जरा काहीतरी वेगळं युनिक एक्सपिरियन्स होता. स्पेशली असं मुंबईला जाऊन काय भाई? हा, आणि मुंबईला अलिबागला तर आपण बरंच वेळ गेलोय, पण मुंबईला जाऊन आतमध्ये पाण्यात जाणं म्हणजे खूप जरा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे बरंच खूप छान वाटत होतं. तर आय होप तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग खूप आवडेल. येस, आपण भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉगला. टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.